खेळाडूंचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि आजच्या दिवसातील क्वालिफायरचे सामने पुढील फेरीसाठी पात्र झालेले 4 संघ आपल्याला मिळालेत आणि त्या 4 संघांमध्ये पुन्हा एकदा क्वालिफायर राऊंड इथे चालू होत आहेत आणि त्या क्वालिफायर राऊंड मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील ब्रदर्स विरुद्ध आर्यन 11 असा हा पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. त्यामध्ये पाटील ब्रदर्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलाय आर्यन 11 या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पुढील फेरीमध्ये पात्र होण्यासाठी. क्वालिफायरचे सामने इथून मात्र सुरुवात होईल आणि आजच्या दिवसातील 2 संघ आपल्याला इथून मात्र क्वालिफायर होताना पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ब्लू स्टार आणि ट्विन्स रायडर्स हे 2 संघ आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. इथून मात्र आजच्या दिवसातील कोणते 2 संघ पुढे येतील, क्वालिफाय होतील हे देखील पाहण्यायोग्य असेल. या क्वालिफायरच्या मॅचला होते सुरुवात. एका बाजूला पाटील ब्रदर्स विरुद्ध आर्यन 11, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लवेश आणि बॅटिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय अभिषेक मसूरकरचा विचार केला तर चांगल्या बहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला अभिषेक मसूरकरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. तोच अभिषेक आपल्याला बॅटिंग एंडवर पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर अंकित, एका चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय आपल्याला पाटील ब्रदर्स संघामध्ये. तसेच आर्यन 11 एक चांगली स्टार्कच असलेला हा देखील संघ आहे. आर्यन 11 एक चांगली मॅच, चांगली लढत आपल्याला नक्कीच या क्वालिफायरच्या राऊंड्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा आणि 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आपल्या शतकामध्ये. लवेशचे चांगली सुरुवात, संत आणि सावध अशी सुरुवात म्हणावी लागेल या इनिंगची अभिषेक आणि अंकित कडून. 18 चेंडू मध्ये कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न असेल याची देखील स्ट्रॅटेजी नक्कीच झाले असेल. आणि चांगला चेंडू, लेग ब्रेकचा चेंडू काही बॅटवर येत नाही, निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर असा चेंडू हाताने यशस्वी होतोय लवेश. 4 चेंडू आणि 3 धावा. या वेळेचा फुलटॉपचा चेंडू, त्याला मात्र खेळून काढलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. तिथून मात्र 1 धावसंख्येमध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4, बिनबाद 4. 5 चेंडू आणि 4 धावा. आपल्या शतकातील शेवटचा चेंडू. लवेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आपल्याला. लवेश आपल्या शतकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च करत असताना आता मात्र चुकी करतोय. आणि वाईट +1 2 धावसंख्येने धावफलकामध्ये भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 6. चांगले 5 चेंडू हाताळले होते नक्कीच लवेशने. त्यानंतर मात्र थोडीशी चुकी करतोय आणि 2 धावा तिथून मात्र अर्जित करताना पाहायला मिळाला आपल्याला फलंदाज. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 7, बिनबाद 7. अजूनही येणारे 12 चेंडू या इनिंग्स मधील उर्वरित या 12 चेंडू मध्ये कशा प्रकारे धावसंख्या उभारली जाईल. सलामीला आलेला अभिषेक आणि अंकित नक्कीच आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. बॉलिंग एंडचा विचार केला तर नवीन गोलंदाज चेतन बॉलिंग एंडवर पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. या वेळेस काय सुंदर सुरेख पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र खोदून काढलाय आणि त्याचं रूपांतर केलं 1 धावसंख्येमध्ये बदल. 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 8, बिनबाद आणि 8 धावा. एक संत आणि सावध अशी सुरुवात म्हणावी लागेल आर्यन 11 या संघाची. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 आणि 1 धाव नक्की या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 9, बिनबाद 9. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय चेतन आपल्या शतकामध्ये. या वेळेस सुरेख पद्धतीचा चेंडू, एक वेगवान पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता तिथून मात्र होते. यावेळेस त्या पद्धतीने खेळलेला फटका, तिथून मात्र अजून 1 धावसंख्येमध्ये ऍड होईल. 4 चेंडू आणि 10 धावा. आपल्या शतकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक. क्वालिफायरचे हे सामने आपल्या भेटीला आले. तिथून मात्र हा पहिला सामना पाटील ब्रदर्स आणि आर्यन 11. या वेळेस मात्र काय घडतंय, क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय कणकणीत दणदणीत चौकार.
सुंदर असा फटका अभिषेकच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहायला मिळाला आणि चेंडू गेला सीमारेषा पार आणि एक हवा असा वाटणारा चौकार यावेळेस अलंग द कार्पेट फटका केला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथे आणि त्या चेंडूवरती देखील एक धाव अर्जित करतोय अभिषेक. धावसंख्येत 1 ने भर 15. 2 षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15. हॅलो उर्वरित अजून एक षटकाचा खेळ ना नक्कीच 15 या इनिंग मधील या एक षटकाचा खेळ नक्कीच बाकी आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा बिनबाद 15 सलामीला आलेला अभिषेक आणि अंकित अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत. मसूरकर यावेळेस फुलटॉसचा चेंडू त्याला मात्र फेकून दिलाय सीमारेषा बाहेर आणि बॉक्स आउट होतोय यावेळेस मात्र अभिषेक पहिल्या आघाडी गारत. चांगला रेकॉर्ड आतापर्यंत RA11च्या दोन्ही ओपनर्सने ठेवला होता, म्हणजे नाबाद अक्षरशः ते इनिंग्स आपले घेऊन चालले होते प्रत्येक मॅच मध्ये, परंतु या मॅच मध्ये तो मात्र रेकॉर्ड कुठेतरी तुटतोय आणि अभिषेक यावेळेस बाद होतोय. बॅटिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय हितेश नवीन फलंदाज यावेळेस फुलटॉस निघतो त्याला मात्र फेकून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार. डीजे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज ज्याचा उल्लेख आपण केला हितेश पहिल्याच चेंडूवरती आपला खाता चौकाराने उघडतोय आणि संघाची धावसंख्या नेऊन पोचते 19. या सिंगल धावसंख्या जाऊन पोचते 20. 3 चेंडू आणि 20 धावा उर्वरित अजूनही या शतकातील शेवटच्या शतकातील 3 चेंडू येणं शिल्लक. धावफलक 20 एक बाद 20. यावेळेस नक्कीच पंच नो चेंडू घोषित करते. नो प्लस 1 आणि 2 धावसंख्येने धावफलक पुढे सरसावेल 22 या धावसंख्येवरती. इथे मात्र थोडीशी चुकी करताना पाहायला मिळतोय गोलंदाज अमन. यावेळेस थोडस महागडं षटक एक चौकार आणि आता मात्र नो चेंडू 3 बॉल 3 चेंडू आणि 22 धावा उर्वरित अजूनही 3 चेंडू या शतकातील शिल्लक. हितेश नक्कीच त्याच्या बॅट मधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धावसंख्येमध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23. 4 चेंडू आणि 23 धावा अद्याप 2 चेंडू या शतकातील शेवटच्या शतकातील शिल्लक. अमन पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू त्याला मात्र टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फील्ड केला जाईल तद्वार एक धाव कंप्लीट. एका धावेने धाव फलक सरसावेल 24 या धावसंख्येवरती. उर्वरित एक चेंडू अजूनही या इनिंग्स मध्ये शिल्लक. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. फलंदाज हितेश ज्याच्या बॅट मधून अजून एक चौकार आपण पाहिलाय तो हितेश मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण फेकी होईल तत्वर एक धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपतोय. पहिल्या इनिंग मध्ये RA11 संघाची धावसंख्या होते 25 आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. अठरा चेंडू आणि 5 चेक करतात का? ओके ओके नक्की सेकंड रन साठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आणि तिथून मात्र चेक केलं जाईल सेकंड रन आहे की सिंगल रन आहे या चेंडूवरती आणि त्यानंतर मात्र पंचाचा निर्णय देखील आपल्यापर्यंत कळवला जाईल. तत्वर धावसंख्या 24 येणाऱ्या एक चेंडूचा स्कोर देखील आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्यानंतर मात्र जी काही धावसंख्या असेल ती अपडेट होईल आणि एक लक्ष ठेवलं जाईल पाटील ब्रदर्सच्या संघासमोर.
निर्णय देखील आपल्यापर्यंत कळवला जातोय. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा म्हणजे धावसंख्या विचार केला तर 26 धावा आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 27 धावांचं 27 धावांचं लक्ष असेल पाटील ब्रदर्सच्या संघासमोर. 18 चेंडू आणि 27 धावा. अठरा चेंडू आणि 27 धावांची गरज मात्र हा सामना जिंकण्यासाठी पाटील ब्रदर्स या संघासमोर. क्वालिफायरचा हा पहिला मॅच आपण पाहतोय. 4 संघ इथून मात्र या पुढील फेरीसाठी पात्र होताना आपल्याला पाहायला मिळाले. तिथून मात्र हा पहिला मॅच RA11 आणि पाटील ब्रदर्स या दोन्ही संघांमध्ये. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सेकंड इनिंगला इथे मात्र होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज अंकित. बॅटिंग एंडवर विचार केला तर फलंदाज समीर आणि सिद्धांत. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. चला सामन्याला सेकंड इनिंगला होईल सुरुवात. जिथून मात्र 18 चेंडू आणि 27 धावांचा पाठलाग केला जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकित. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय समीर. पहिल्याचा चेंडूवरती आपला श्री गणेश करतोय धावांचा 1 धाव. घोषांकी क्षेत्रामध्ये चांगली अशी सुरुवात म्हणता येईल पाटील ब्रदर्स संघाकडून. अंकित याची, समीर याची आणि गोलंदाजी मार्कवर अंकित. आपल्या गोलंदाजीने नक्कीच प्रभावित केलं. अंकितने देखील चांगली गोलंदाजी अंकित करून देखील पाहायला मिळाले. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना चांगली सुरुवात. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल अर्जित केल्या आणि त्यानंतर मात्र धावफलक स्थिरावताना कुठेतरी पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस मात्र डॉट चेंडू. 3 चेंडू आणि 2 धावा. चांगलं गोलंदाज प्रत्यक्ष आपला प्रदर्शन पाहायला मिळतंय अंकित कडून यावेळेस. आणखी एक चांगला चेंडू. तिथे मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय आणि त्या चुकीचं रूपांतर होते 1 धाव संख्येमध्ये. धावफलक 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 3. 4 चेंडू आणि 3 धावा. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत अंकित. आपल्या 4 चेंडू मध्ये 3 धावा अवघ्या खर्च करतो. आपल्या संघासाठी इम्पॉर्टंट मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय अंकित. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. इथे होतोय गडी बाद. सिद्धांत बॅक टू पवेलियन. काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला अंकित. आपल्या 5 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा खर्च करत 1 गडी बाद करतोय. नवीन फलंदाज आपल्याला बॅटिंग एंडवर पाहायला मिळतोय वीर. यावेळेस नक्कीच टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावसंख्येसाठी पहिल्या षटका अखेरची धावसंख्या जाऊन पोहोचते 4. या धावसंख्येवरती 1 गडी बाद. 4 12 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. इथून मात्र हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 27. रिव्ह्यू घेतला का? नक्कीच नो साठी तिथून रिव्ह्यू घेण्यात आला. मात्र तिसऱ्या पंचांकडून हा निर्णय आपल्यापर्यंत कळवला जाईल. नो साठी रिव्ह्यू घेण्यात आले तिथे. हॅलो, पुन्हा एकदा विनंती आहे. आधी पण सूचना केली होती आपण रिव्ह्यू घेत असताना तिथे फक्त बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलेला आणि पुन्हा एकदा विनंती आहे रिव्ह्यू चेक करत असताना तिथे फक्त पंच असतील. बाकीचे कोणतेही एक्स्ट्रा प्लेअर तिथे असता कामा नये. पंचांनी पण याची दक्षता घ्यायची. कोणी रिव्ह्यू चेक करता तिथे मागे उभे राहू नका. कोणासोबत काही चुकीचा डिसिजन दिला जाणार नाही याची आयोजन कमिटी पूर्णपणे दक्षता घेते मित्रांनो. कोणासाठी अनफेअर डिसिजन दिला जाणार नाही. त्यामुळे डिसिजन चेक करत असताना कृपया करून तिथे फक्त पंच उपस्थित असू द्या.
चला पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये, जिथून मात्र धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा 1 गडी बाद, 12 चेंडू आणि पंच एक चेंडू झाला का पहिल्या ओव्हर? नाही ना, फ्रेश ओव्हर आहे. ओके, 12 चेंडू आणि 23 धावा सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र चांगला चेंडू त्याला पुश केलाय, चेंडू फील्ड केला जाईल त्यावर एक धाव पूर्ण. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, गोलंदाज अभिषेक मसूरकर एक ऑलराऊंडर असा परफॉर्मन्स त्याच्या बॅट मधून त्याच्या गोलंदाजी मधून आपल्याला पाहायला मिळालाय. तोच अभिषेक आज मात्र एक अष्टपैलू असं प्रदर्शन करताना पाहायला मिळतो आपल्या संघासाठी. मागील मॅच मध्ये देखील चांगलं प्रदर्शन, आपला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्याने नक्कीच आपल्या साथी बांधवाला बहाल केला होता. तो अभिषेक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कुठेतरी थोडीशी चुकी करतोय, अवांतरित धाव. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरील चेंडू पंच वाईट घोषित करतील. धावसंख्येत होईल भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 7, 1 चेंडू आणि 7 धावा 1 गडी बाद. पाटील ब्रदर्स चांगला सामना आपल्या भेटीला आलाय. पहिल्याच सामन्यामध्ये आर्या 11 आणि पाटील ब्रदर्स दोन संघ एकमेकांसमोर असताना नक्कीच चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती, 2 चेंडूचा डिक्लेअर. 4 चेंडू आणि 9 धावा, 4 चेंडू आणि 9 धावा. आता 8 चेंडू आणि 18 धावांची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच एखादा मोठा फटका इथून मात्र येणं गरजेचं असेल समीरच्या बॅट मधून. 8 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा अवांतरित धाव, वाईड चेंडू. थोडासा कुठेतरी गतीवरती जोर देण्याचा प्रयत्न केला जातोय अभिषेक कडून आणि त्या प्रयत्नामध्ये थोडीशी चुकी करतोय आणि अवांतरित धावाचा भरणा या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सुंदर चेंडू होता, लेग कट केलेला चेंडू काय बॅट वर येत नाही, विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता बऱ्याच वेळानंतर एक चांगला चेंडू अभिषेकडून हाताला गेला, निर्धाव चेंडू. यावेळेस आणखी एक चेंडू लेग बाईटचा पद्धतीने, तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या शतकाची होईल ते मात्र समाप्ती. 2 शतका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 12, 1 गडी बाद, 12. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी पाटील ब्रदर्सच्या संघासाठी. 6 चेंडू आणि 15 धावा, 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना 18 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना सामना मात्र येऊन ठेवलाय 6 चेंडू आणि 15 धावा. चला नेक्स्ट मॅच देखील नाणेफेक इथे केली जाईल. श्री विनायक आणि कैवारी बॉयज यांना दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, टॉस का बॉस पाशी आपण संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. श्री विनायक आपला संघाचा कर्णधार इथे पाठवून द्यायचा आहे. जाऊया मॅच मध्ये. तिथून मात्र चांगली अशी सुरुवात आपल्याला करून देताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना निर्धाव चेंडू, 5 चेंडू आणि 15 धावा. यावेळेस दांडी गोल. इथून मात्र गाडी होतो बाद आणि समीकरण येऊन टपते 4 चेंडू आणि 15 धावा. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना काय सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच काय सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आपल्याला. फारुक आपल्या 2 चेंडूवरती 2 गडी गारद आणि हॅट्रिकचा चान्स इथे मात्र उपलब्ध होतोय. हॅट्रिक साठी 2000चं पारितोषिक लागलंय आणि तिथून मात्र हॅट्रिक होते आणि 2000चा मानकरी ठरतोय फारुक. या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील पहिले हॅट्रिक फारुक याच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 2000चं पारितोषिक मॅच संपल्यानंतर घेऊन जायचंय. तुमचं पारितोषिक इथे जमा असेल. मॅच संपल्यानंतर आपलं पारितोषिक
पारितोषिक घ्यायचंय आणि घेऊन जायचंय. फारुख काय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली फारुख कडून. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना सुंदर गोलंदाजी फारुख कडून. 3 चेंडूवरती 3 गडी गारद आणि तब्बल 2000चा मानकरी पारितोषिकाचा मानकरी ठरतोय फारुख. आता मात्र 1 चेंडू आणि 14 धावा. या वेळेस सामना मात्र विजय होतोय. विजय संघ आर्या 11 या सामन्यामध्ये विजय ठरतोय. विजय संघाचे हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आभार. चला आणि या सामन्याचा सामनावीर फारुख आपण यायचं आणि आपला सामनावीराचा पुरस्कार